Hello friends, today we will study brainstorming activities, page number 7. Activity 1, त्यातलं पहिलं. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one for each of them. An example is given for you. खाली एक वर्णन देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीचा एक शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. पहिलं पहा, the scientific study of the universe and the objects in it, including stars, planets, nebulae and galaxies. तारकांचा, विश्वाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे काय? त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणत असतो. सेकंड पहा, the study of the movements of planets, sun, moon and stars in the belief that these movements can have an influence on people's lives. ही सूर्य, चंद्र आणि तारकांचा अभ्यास केला जातो आणि असा विश्वास असतो की यांचा सर्वांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. अशा प्रकारच्या सायन्सला काय म्हटलं जातं? तर अशा प्रकारच्या सायन्सला ॲस्ट्रोफिजिक्स, कॉस्मॉलॉजी किंवा ॲस्ट्रॉनॉमी हे शब्द यासाठी वापरले जात असतात. सी, अ प्रिडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज वर्तवणं त्याला आपण प्रॉफिट, फॉर्च्यून टेलर किंवा ओरॅकल असंही म्हणत असतो. डी, सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. की मानसशास्त्रीय अभ्यास, मानवी क्रियांचा, मानवी स्थितींचा, मानवी वर्तनाचा मानसशास्त्रीय अभ्यास याला आपण सायकोलॉजी असं म्हणत असतो. सेकंड पा, इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. या कथेमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की टाउन पार्क, हॉल पार्कचा जो रस्ता आहे, तो जो भाग आहे, तर ॲस्ट्रॉलॉजरला त्याच्या व्यवसायासाठी खूप अर्थाने महत्त्वपूर्ण होता. डिस्कस इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. मग ग्रुपमध्ये डिस्कस करा आणि अशा कोणत्या प्रकारच्या एक्सेप्शनल क्वालिटीज त्या प्लेसच्या होत्या. पहिलं दिलं आहे अ सर्जिंग क्राऊड. दुसरं उत्तर आपल्याला सांगायचं आहे अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स. तिसरं आहे इट डज नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटनिंग. चौथं आहे द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. पाचवं आहे द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड द बिझनेस बाय द लाईट ऑफ द फेअर. सहावं आहे व्हेसिफोरसनेस ऑफ अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. इट मीन्स ऑल दीज थिंग्स आर सुटेबल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. तिसरा प्रश्न पहा काय? द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. की ॲस्ट्रॉलॉजरकडे जो कस्टमर यायचा, जो ग्राहक यायचा, तो जवळपास 10 मिनिटं बोलल्याशिवाय ॲस्ट्रॉलॉजर त्याला सल्ला देण्यासाठी किंवा त्याचं भविष्य सांगण्यासाठी आपलं तोंड उघडायचा नाही. तर असं करण्यामागचं रिझन काय होतं, ते असं कशामुळे करायचा? पहिलं उत्तर त्यांनी दिलंय ही इज अ गुड ॲट रीडिंग द पीपल. तितका वेळ त्याला लोकांच्या चेहरा ऑब्झर्व करायला लागायचे. दुसरं उत्तर आपल्याला द्यायचं आहे द इन्फॉर्मेशन गिवन बाय द पीपल प्रोव्हाइड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. ही गॉट अ चान्स टू अनालाइज द ट्रबल्स ऑफ हिज कस्टमर. चौथं डी, ही वर्क ऑन द पॉलिसी दोज हिअर अ लॉट लर्न अ लॉट. की जो व्यक्ती जास्त ऐकतो तो जास्त शिकतो. ही पॉलिसी त्याच्या डोक्यात असेल. इथं 4 उत्तर अपेक्षित आहेत. आपण 2 उत्तर आणखी डिस्कस करू शकतो. ही ओन द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. त्यातनं कस्टमरचा विश्वास तो संपादन करायचा. He got enough time for searching answers and giving advice.
त्याला पुरेसा वेळ मिळायचा उत्तर शोधायला आणि उपदेश करायला. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. याची उत्तर आपल्या पॅसेजमध्ये असतील, बट यू हॅव टू राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे असतील, टू द पॉइंट लिहायचे असतील, 1 2 3 नंबर टाकून किंवा ABC या पद्धतीनं तुम्हाला लिहायचे असतील. A2 ॲक्टिव्हिटी नंबर 2, द स्टॅटिक्स यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. की काही तंत्र ॲस्ट्रॉलॉजर त्याची मिळकत मिळवण्यासाठी वापरायचा. पहिलं तंत्र आहे ॲनालाइज ऑफ ह्युमन ट्रबल्स, की तो मानवी समस्यांचं विश्लेषण करू शकायचा. दुसरं तंत्र कोणतं आहे, टेक्निक किंवा स्टॅटिक कोणतं वापरायचा, अ गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, एक्सपिरियन्स अँड परसेप्शन, की त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता, अनुभव चांगला होता. यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रूडनेस, काही साहित्य तो वापरायचा, काही त्याचं एक मुसद्दीपणा त्यात तो वापरायचा. कमेंट ऑन द कस्टमर्स नेचर, एफर्ट्स अँड फेट, तो कस्टमरच्या स्वभावावर काही वेळेस कमेंट करायचा, त्याच्या दैवावर काही वेळेस कमेंट करायचा, काही वेळेस कस्टमरला सांगायचा की तुम्ही खूप प्रयत्न करतात ते तुम्हाला यश मिळत नाही. अशा प्रकारचे त्याचे नेहमीचे काही कमेंट्स यायच्या आणि हे त्याची टेक्निक होती. क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ द कस्टमर, कस्टमरच्या मनामध्ये भीती निर्माण करायचा. यूज ऑफ जनरल स्टेटमेंट टू एंडियर द कस्टमर्स अँड विन देअर हार्ट्स, आणि असे काही कॉमन स्टेटमेंट वापरायचा आणि त्या माध्यमातून कस्टमरच्या हृदयात तो प्रवेश करायचा. इट मीन्स ऑल दिस टॅक्टिक्स दॅट ॲस्ट्रॉलॉजर यूज टू अर्न हिज वेजेस. ओके, ॲक्टिव्हिटी नंबर 2चं सेकंड बघा. An astrologer's appearance helped to create an impression on his clients. Complete the following. की ॲस्ट्रॉलॉजरचा एकंदर बाह्य पेहराव असा होता की त्याच्या बाह्य पेहरावामुळं तो आपल्या कस्टमरला, क्लायंटला इम्प्रेस करायचा, प्रभावित करायचा. पहिलं द टर्बन ऑन हिज हेड, त्याच्या डोक्यावरचं पागोटं, त्यामुळे सुद्धा कस्टमर त्याकडे अट्रॅक्ट व्हायचे की त्याकडे काहीतरी प्रॉफिटिक पॉवर आहे असं त्यांना वाटायचं. सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन ऑन फोरहेड, त्याच्या कपाळाला अशा पद्धतीने ॲश रक्षा लावलेली राहायची, सिंदूर लावलेला राहायचा, त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजर त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचा. डार्क व्रिंकल्स, स्पार्किंग आईज अँड डार्क, म्हणजे डार्क व्रिंकल्स त्याचे डार्क होत्या, त्याचे चकचणारे डोळे होते, यामुळे तो. आणि अदर इक्विपमेंट, पॅरोट आणि अदर कोरिशियल्स अशा प्रकारच्या इक्विपमेंट्स त्या जवळ राहायच्या आणि त्यामुळे सुद्धा तो ॲस्ट्रॉलॉजर अट्रॅक्ट करायचा. एक गोष्ट लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो, की यू हॅव टू राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स. अगेन अँड अगेन आय टेल यू दॅट, की तुम्हाला तुमच्या शब्दात आन्सर लिहायचे आहेत. ऑल दिस आन्सर्स आर इन युअर टेक्स्टबुक, बट यू हॅव टू सर्च दिस आन्सर्स अँड ट्राय टू इंटरप्रिएट दिस पॅसेज इन युअर ओन वर्ड्स अँड टू द पॉइंट लिहायचे आहे, हे लक्षात घ्या. थर्ड पहा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला येत असतात. ही खालचं वाक्य वाचायचं आहे आणि करेक्ट जे आहे तर ते तुम्हाला उत्तर तिथं पर्यायांपैकी एक लिहायचं. याचंही आन्सर सोडवत असताना पूर्ण वाक्य आधी लिहायचं आणि जे करेक्ट आन्सर असेल ते आन्सर चूज केल्यानंतर त्याच्याकडे अंडरलाईन करायची. फर्स्ट पहा, द ॲस्ट्रॉलॉजर says that if Nayak does not leave his village again, he would. ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणतोय, नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन, की नायकने त्याचं घर जे आहे त्याचं गाव पुन्हा सोडायला नको. ही वूड, का सोडायला नको? 4 पर्याय दिले. रिटर्न द मर्टी, फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम, नॉट फील द किलर. याचं उत्तर आहे फेस डेंजर. त्याने त्याचं गाव पुन्हा सोडायला नको कारण की त्याला डेंजरला, धोक्याला, संकटाला सामोरं जावं लागेल. हे त्याचं फेस डेंजर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट पहा, सेकंड बी बघायचं आपल्याला. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to.
आपल्याला इथं लेखकानं ज्यांनी कथा आपल्याला कथन केलेली आहे त्याच्या मतानुसार ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल झाला होता. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण काय? त्याच्या लकमुळे सक्सेसफुल होता. द बार्गेन्स ही ड्राईव्स हिज ॲपिरन्स हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल का लोक, व त्याचं उत्तर आहे हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. इट मीन्स बिकॉज ऑफ the understanding of the people he is successful in his business. Third, Sipa, the story suggests that the astrologer comments and observation please people by. या स्टोरीवरून एक लक्षात येतंय की ॲस्ट्रॉलॉजर ज्या पद्धतीने कमेंट्स करायचा, ज्या पद्धतीने त्याची निरीक्षणं नोंदवायचा, त्यामुळं लोक प्लीज याचा अर्थ आनंदित व्हायचे. त्याचं कारण काय होतं? प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, proving as time passes to have been true, flattering them or supporting their own views, helping them to learn to solve their own problems. तर याचं आहे फ्लॅटरिंग देम अँड सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, की त्यांना तो फ्लॅटर करायचा, त्यांना सांगायचा की तुम्ही खूप काम करतात, खूप कष्ट करतात, तुम्हाला तुमचे खूप एफर्ट्स आहेत, परंतु त्याला तुम्हाला यश मिळत नाही, अशा प्रकारचे फ्लॅटरिंग वर्ड्स तो वापरायचा. अँड देअरफॉर he please his client. Deepa, Guru Nayak consult the astrologer because he wants to. गुरु नायक ॲस्ट्रॉलॉजरला कन्सल्ट करतो कारण की अंडरस्टँड द पास्ट, त्याला त्याचा भूतकाळ जाणून घ्यायचा असतो म्हणून का. फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर कोण आहे त्याला जाणून घ्यायचं असतं का. मेक सम मनी थ्रू अ बेट, त्याशी पैसा लावून त्याला पैसा कमवायचा असतो का. टू गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन, याचं उत्तर आहे टू गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. आपण लेसन शिकत असताना बघितलं असतं की ॲस्ट्रॉलॉजर तेव्हा ज्याचे रुटीनचे वाक्य बोलायला लागतो तेव्हा गुरुनायक त्याला सांगतो की स्टॉप. गुरुनायक त्याला सांगतो की थांब आता. आय वॉन्ट अ स्पेसिफिक आन्सर फ्रॉम यू, ट्राय टू आन्सर माय क्वेश्चन, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असं त्याला सांगतो. म्हणून याचं याचं उत्तर आहे गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. ई, गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम. गुरु नायक त्या एका व्यक्तीच्या शोधात होता की ज्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. टू टेक रिवेंज, की त्याला त्या व्यक्तीचा रिवेंज घ्यायचा होता, त्याचा बदला घ्यायचा होता. टू गेट अन ॲपॉलॉजी, टू डिमांड अन एक्सप्लेनेशन, त्याकडनं स्पष्टीकरण मागायचं होतं. टू प्रूव्ह द मॅन वॉज अनसक्सेसफुल, किंवा प्रूव्ह करायचं होतं तो मॅन अनसक्सेसफुल होता. त्याचं उत्तर आहे टू टेक रिवेंज. म्हणजे त्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा बदला त्याला घ्यायचा होता. एफ, द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, की ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट, की ॲस्ट्रॉलॉजर एक रिमार्क करतो आणि त्यामुळं खालची कोणती गोष्ट त्या गुरु नायकला वाटते. आता खालची कोणती गोष्ट त्या गुरु नायकला वाटते. रिलीव्ड, सस्पिशियस, इम्प्रेस्ड, डिसअपॉइंटेड. इथे त्याचं उत्तर आहे सस्पिशियस. रिॲक्शन्स, आता याचे उत्तर डिसअपॉइंटेड, सस्पिशियस अशा पद्धतीने, पण इथं सस्पिशियस. रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी, ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा आपल्या पत्नीला त्याचं पास्ट सांगतो, भूतकाळ सांगतो, तेव्हा त्याची रिॲक्शन्स काय होती. दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, has been worried about his safety, has known him since he was young, is concerned about her future with him. तर तिची रिॲक्शन म्हणून आपल्याला गेस करता येतं की ही वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. आन्सर आहे वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. आता ॲक्टिव्हिटी 2 मधलं बी बघायचं आहे सर्वांनी. ॲक्टिव्हिटी 2 मधलं बी, read the following sentences and find out true and false sentences, correct the false sentence.
आता खालचे सेंटेन्सेस वाचायचे आहेत आणि खालचे जे सेंटेन्सेस दिले आहेत बिलो, तर ते वाचल्यानंतर त्यातले ट्रू सेंटेन्सेस कोणते आहेत आणि फॉल्स सेंटेन्सेस कोणते आहेत तर ते सांगायचे. आता पहिलं वाक्य, द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रिडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टॅब्ड, थ्रोन इन टू अ वेल अँड लेव फॉर डेड. ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या क्लायंटला करेक्ट अशा प्रकारचं प्रिडिक्शन देतो, तसं पास्टबद्दलची करेक्ट माहिती देतो आणि त्याला सांगतो की तुला मारलं गेलं होतं, वेलमध्ये फेकलं गेलं होतं, मरण्यासाठी सोडून देण्यात आलेलं होतं. ते सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे. थोडासा पॉज घेतो का की त्यातून तुम्हाला कळेल की त्याचं एक्झॅक्ट उत्तर काय येऊ शकतं. मग या सेंटेन्सचं थोडं जर आपण थिंकिंग केली तर आपल्याला लक्षात येईल की याचा आन्सर आहे ट्रू, की खरंच तशा पद्धतीचा ॲस्ट्रॉलॉजर त्याकडे हे करतो. नेक्स्ट म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे ट्रू. When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. की ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा लक्षात येतं की जो व्यक्ती त्याकडे आलेला आहे तर तो व्यक्ती जिवंत आहे, ज्याला त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याला रिलीव्ड याचा अर्थ काय, त्याला दोषमुक्त झाल्यासारखं वाटतं. त्याच्यावर कधीपासूनचा जो एक मोठासा खुनाचा अशा प्रकारचा पगडा त्याच्या डोक्यावर बसलेला होता तो मुक्त झाल्यासारखा वाटतो. तर असं का, हे योग्य आहे का, तर याचं आन्सर पण ट्रू आहे. याचं वाक्य पण हे वाक्य दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. सी, द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आउट ऑफ डील अँड टॉक अबाउट द क्लायंट्स पास्ट. की ॲस्ट्रॉलॉजर त्याची जी डील असते तर ती मागे सरकतो आणि त्याच्या पास्टबद्दल बोलणं सुरू करतो. नाही, हे सेंटेन्स दिस सेंटेन्स इज फॉल्स. हे सेंटेन्स फॉल्स आहे. का फॉल्स आहे की ॲस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर मनी टू टेल अबाउट हिज पास्ट. कारण की ॲस्ट्रॉलॉजर जास्त पैशाची डिमांड समोरच्याकडनं करतो की त्याची पास्ट, मी तुझा पास्ट तुला सांगेल पण तुम्हाला जास्त पैसे दे, अशा प्रकारची डिमांड ॲस्ट्रॉलॉजर त्याकडनं करत असतो. आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजी या पद्धतीने डिमांड करत असल्यामुळं हे वाक्य जे आहे तर ते फॉल्स आहे. तिसरं वाक्य फॉल्स आहे. त्याचं ट्रू सेंटेन्स कोणतं आहे, द ॲस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर मनी टू टेल अबाउट द पास्ट. डी, द ॲस्ट्रॉलॉजर रिस्क्यू हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिव्हेंज. की ॲस्ट्रॉलॉजर गुरुनायकच्या रिव्हेंजमधनं, गुरुनायक त्याचा बदला घ्यायला असतो तर त्याच्यातनं स्वतःचा बचाव करतो. तर इट्स ट्रू. हे वाक्य तसं बघितलं तर ट्रू वाक्य आहे की खरंच ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचा बचाव करून घेण्याचा प्रयत्न करतो. की गुरुनायक तिथं आलेला असतो पण त्यापासून तो सुटका स्वतःची करून घेतो. ई, द moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistakes. की या स्टोरीचं मॉरल कोणतं आहे की आपण जी गोष्ट केलेली आहे पास्टमध्ये तर त्याला आपण जबाबदार असतो आणि आपण त्या गोष्टीपासून स्वतःला सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणजे स्वतःचा बचाव करून घेऊ शकत नाही किंवा त्या केव्हा ती गोष्ट आपल्याला फेस करावीच लागते. तर हे वाक्य पण म्हटलं तर हे वाक्य आहे ट्रू. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण नंतर घेऊ. मला असं वाटतं की एवढं समजलं असेल तर ह्या ॲक्टिव्हिटीज या पद्धतीने सॉल्व्ह करायच्या.